या तिकीटचं पण काही कळत नाही. कतार एअरवेज आहे, ऑपरेटेड बाय इंडिगो. परत खूप मोठा फालतूगिरी आहे. प्लीज इंडिगोचे तर करूच नका. तर एकदम वेगळंच सीन झाला. सो लाईक आता मला बाहेर पण जाऊन देत नाही. अरफाद आहे आणि तर काहीच हेल्प नाही केली मला. 2 अटेम्प्ट्स, 10 दिवसाचा घोळ आणि एअरपोर्टवरचा मेस, हे सगळं टॅकल करून मी आज आलो आहे जर्मनीमध्ये. गाईज माझी आता ऑलमोस्ट जर्मनीची ट्रिप चालू झाली आहे. सगळे मला फॅमिली आता फोटोज वगैरे काढले मी. समझ रहे हो आप समझ रहे हो. आता चालू निघूया आम्ही. पप्पा वगैरे वेट करतात आहे. चलो लेट्स स्टार्ट टू द जर्मनी. स्टार्ट करते. पोचलो आता आम्ही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. तसं मला काही माहिती नाही आहे जास्त. आता एक दादा आहे माझा, रॉयडन दादा म्हणून, तो आला आहे. तो सगळं सांगेल, हेल्प करेल. मग मी कसं वाटतंय? छान वाटतंय. तुमच्या घरातून म्हणजे आपल्या घरातून पहिलाच मुलगा आहे ना मी चाललाय फॉरेनला. काय बोलला? असं काहीच नाही वाटणार तुला जेव्हा जाशील ना गेटच्या आतमध्ये. बाई लवकरच मी पण येतो लवकर. सगळी. चलो बाई मम्मी टाटा. भाई आता मला थोडे गुब्सबम्स यायला लागलेत. म्हणजे लिटरली थोडं आता वाटतंय, वाईट पण वाटतं आणि थोडी एक्साइटमेंट पण आहे मला माझ्या जर्नीची. लाईक माझ्या घराण्यात तर मी फर्स्टच आहे. काय खोटं काय बोलायचं. आई बापरे, या बॅगा. एंट्री मारली आहे मी एअरपोर्टच्या आतमध्ये. चेक इन आय डोंट नो काय बोलतात त्याला, पण झाली एंट्री. गाईज माझं तर जेवर आहे, तर मी जेवर जाईल आता. काय कळत नाही गाडी कशी चालवायची, पण चालवतोय, ट्राय करतोय कसं. आय फील थोडा प्राऊड की भाई मी माझ्या घरातला पहिला व्यक्ती आहे की जो फॉरेनला चाललो आहे, युरोपला चाललो आहे आणि स्टडी करणार आहे. सो माझ्यासाठी तर ही खूप प्राऊड मुवमेंट आहे. इवन माझ्या फॅमिलीसाठी पण खूप प्राऊड मुवमेंट आहे. माझी पहिली चुकी झाली आहे की मी नीट माझं तिकीट चेक नाही केलं होतं. तर त्याच्यामध्ये होतं की माझं तिकीट हे ॲक्च्युली कतार एअरवेज आहे, बट ऑपरेटेड बाय इंडिगो आहे. सो तेवढी मी लाईन सोडून आता परत इंडिगोच्या लाईनला लागलो आहे. आणि या तिकीटचं पण काही कळत नाही. कतार एअरवेज आहे, ऑपरेटेड बाय इंडिगो. परत मी चुकीच्या लाईनमध्ये मला पाठवले त्यांनी. आता परत मी एका लाईनमध्ये येतो. आता परत लाईनीत आहे मी. बघूया. सो खूप म्हणजे डिफिकल्ट थिंग नाही बोलता येणार याला, पण हे खूप असं एकदम वेगळंच सीन झालं माझ्याबरोबर. एक माझी फ्लाईट होती कतार एअरवेज ऑपरेटेड बाय इंडिगो आणि मग मी त्यांच्याकडे गेलो आणि इंडिगोवाले बोलतात की हे कतारवाले ढकलतात ते इंडिगोवाल्यांकडे, पण ते ॲक्च्युली कतारवाल्यांकडेच होतं. स्टील त्यांनी मला काही हेल्प नाही केली, त्याच्यावर काही सोल्युशन नाही दिलं. मी त्यांच्याकडे एवढा 1-1.5 तास फिरत होतो आणि लाईक मग त्याच्यानंतर त्यांचा मी कसा तरी कॉन्टॅक्ट केला. एक्सिगोवाल्यांनी पण काय हेल्प नाही केली. माझी फ्लाईट 4ची होती आणि 4च्या फ्लाईटमध्ये त्यांना कळायला पाहिजे ना की त्यांनी मला आधी थोडी हेल्प केली पाहिजे. बट स्टील ते बोलतात की 1 तास लागेल. एक जर फ्लाईट कॅन्सल झाली किंवा मी नाही जाऊ शकलो तर याला कोण रिस्पॉन्सिबल होतं या गोष्टीला. बट आता खूप बॅड एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी पहिलाच की मी एवढा आलो आणि ह्या गोष्टी घडल्या. आणि हा आता टर्मिनल 6 माझा एक्झिट आहे. सो लाईक आता मला बाहेर पण जाऊन देत नाही की फ्लाईट कॅन्सल झाली आहे. तर ती लोक बोलतात आहे की तुम्ही आता कोणीतरी या, त्यांना सांगा. एक्झिट पण मला करून देत नाही ती लोक. सो खूप घाण सिस्टम आहे ही. हा ब्लॉग तर मी नक्कीच टाकेल. बघूया. सो सॅड. प्लीज डोंट ट्रॅव्हल विथ इंडिगो अँड कतार एअरवेज. लाईक खूप शेमफुल गोष्ट आहे ही त्यांच्यासाठी. प्लीज डोंट. एक्झिट पण ते बोलतात आहे की नाही तुम्ही परत कतारवाले बोलतात आहे की इंडिगोवाल्याकडे जा आणि मग परत आता ते कतारवालेच करतात आहे. फ्लाईट तर कतारवाल्यांकडेच होती. स्टील हा प्रॉब्लेम इथे फेस करतो आहे मी. इकडे अरफाद आहे आणि तर काहीच हेल्प नाही केली मला. म्हणजे सगळं ढकललं इकडून तिकडे. तुम्ही यांच्याकडे जा, इंडिगोकडे जा, इंडिगोकडून कतारकडे जा. शेमफुल आहे. याच्याकडे तर तुम्ही कधी हेल्प मागू पण नका. कतार एअरवेजला येणार तर खूप घाण माणूस आहे हा.
काहीच हेल्प नाही केली भाई. हे तुम्हाला ठेवलं कशासाठी, फक्त पैसे घेण्यासाठी? अशा प्रकारे माझी जी पहिली ट्रिप होती, जी लाईफचं पहिल्यांदा प्लेनमध्ये बसायचं स्वप्न होतं, हे धुळीत मिळालं. आणि अशा प्रकारे मी रिटर्न घरी गेलो. त्याचे व्हिडिओज मी काढले नाही बिकॉज मी खूप थकलेलो आणि डिसअपॉइंट होतो. सो मी तिथून डायरेक्ट माझी कॅब केली अंधेरीला. अंधेरीवरून डायरेक्ट बस पकडली, नीता ट्रॅव्हल 5 वाजता पकडली. 8 वाजता डायरेक्ट मी घरात होतो माझ्या. आणि मग मी पूर्ण दिवस तो झोपून काढला. मग त्याच्यानंतर मी थोडंफार 10 दिवस काय काय केलं हे तुम्हाला दाखवतो. रिमिक्स आहे. 5x काढ 5x. दहा दिवस हे मस्तपैकी माझ्या आई वडिलांबरोबर काढले, आई बाबांबरोबर काढले. आजीकडे गेलो, मस्त तिकडे गावी राहिलो. गावाला माझा सप्ताह चालू होता, तो तिकडे मी मित्रांसोबत भेटलो. त्या टाइम पिरियड मध्ये मी पोहलो वगैरे, जे तुम्हाला मी दाखवलं आता क्लिप मध्ये. मजा केली, मस्ती केली. शेवटी मी वेब चेक इन पण केलं 2-4 दिवसाआधी. सगळ्या मित्रांना भेटलो. फायनली परत मी माझी ट्रिप ही रिस्टार्ट तर फायनली बोर्डिंग पास भेटला आहे. लास्ट टाईम आलेला त्याचा व्हिडिओ मी टाकणारच आहे, पण आता चाललो आहे, आतमध्ये आलो आहे. सगळं त्यांनी माझी चेकिंग वगैरे केली, स्टॅम्प वगैरे भेटला आहे मला आता. सो आता इकडे थोडं फिरू. कसं एअरपोर्ट फर्स्ट टाईम आलो, चेक करू काय. तुम्हाला पण थोडे ग्लिम्सेस दाखवतो मी एअरपोर्ट. आई जशी मी एंट्री मारली तसं मला हे बघा काय दिसतंय. आणि तसं काही ते घेऊन जाऊ पण नाही शकत. आणि व्हेजिटेरियन आणि माळकरी असल्यामुळे तर नाहीच नाही. माझे बाबांनी जर बघितलं अशा काही गोष्टी मी करतो आहे तर माझा नक्कीच जीव जाईल. सो हे आहे, स्टार्टच आहे एअरपोर्टची. आणि मी तसं सजेस्ट करेल की नेकपिलो वगैरे घेऊ नका, कारण इकडे आहेत आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. प्लस इकडे जर तुम्हाला युनिव्हर्सल अडॅप्टर वगैरे पण घ्यायचं आहे ते पण घेऊ शकता. उगाच बॅगेचं वजन नका वाढू, कारण की उगाच ती लोक लास्ट टाईमचा व्हिडिओमध्ये झालेलं बाई माझं एकतर वजन पण जास्त होतं आणि मी गेलेलो आणि माझी फ्लाईट कॅन्सल. आणि इवन एक माझा फ्रेंड भेटला, म्हणजे मी जेव्हा बोर्डिंग पास काढत होतो तेव्हा जो स्कूल फ्रेंड भेटला परितोष म्हणून. लाईक मी बोर्डिंग पासचं म्हणजे ती करतो आहे लाईनमध्ये, मला तर काही माहिती नाही आहे. कुडेकर म्हटलं कुडेकर कोण म्हणजे. आणि मग तो आला मागून, म्हटलं कुठे चाललं आहे, काय चाललं आहे. तो बोलला ये पुढे तू, त्याच्यानंतर आपण भेटूया, काहीतरी खाऊ वगैरे. भेटतो त्याला पण, स्कूल फ्रेंड आहे बाई. सी कुठे भेटतोय तो आता. बोलला काहीतरी खाऊया भारी. 4 वाजताची फ्लाईट आहे माझी, 4:10ची. आणि ऑलमोस्ट मी 12 वाजताच आलेलो. आणि लास्ट टाईम जसा प्रॉब्लेम नको व्हावा म्हणून त्यासाठीच थोडं लवकर आलो. ॲटलिस्ट तिथे खाली बसता येईल, पण ते उगाच नको नंतर काही त्रास झाला वगैरे. किंवा माझं तर फर्स्ट टाईम आहे यार, म्हणून तर मेन ती गोष्ट आहे, करतो आहे मी. सो स्टील माझं बोर्डिंग गेट 68 होता आणि आता परत तो चेंज झाला आहे 72 आय गेस. लेट्स सी. सो आय डोंट नो व्हॉट हॅपन. माझा तो मित्र बोलला की एअर इंडियाची फ्लाईट आली 66वर, तर आमचा चेंज झाला, गेट 72 झाला आहे. आणि मी चाललेलो तिकडेच, पण माझा मित्र बोलला की येस मी आलो आहे तर ये परत. आणि माझी फ्लाईट तशी 4:10ची आहे, त्याच्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. चलो मिलते हैं उसको. ऑलमोस्ट आता परत चेंज झालं आहे माझ्या फ्लाईटचं गेट 72पासून परत 66 झालं. सो लेट्स गो. मला माझा शाळेतला फ्रेंड भेटलेला परितोष, तो इकडेच काम करतो. त्याच्याशी भेटलो थोडंसं, आम्ही खाल्लं वगैरे, बरं वाटलं भेटून. तो बोलत होता कुठे तर भारी वाटतं आहे, म्हणजे जा बोलतो सेटल हो वगैरे. बट माझं हे असं सध्या सेटल व्हायचं काय नाही, मस्त तिकडे जाऊन एज्युकेशन करायचं आहे. फॅमिली बिझनेस आहे भाई, तो सांभाळला पाहिजे, थोडा ग्रो केला पाहिजे त्यालाच. असं तर माझं चाललं आहे. पण ठीक आहे, छान वाटलं. तो अचानक मला भेटला. येस, आय फील गुड.
मी कतारला लँड होतो आहे. त्याच्यानंतर माझा 2.5 तासाचा हॉल्ट आहे आणि 2.5 तासानंतर मग मी दुसऱ्या याच्यासाठी उतरणार आहे. येस गाईज, तो फायनली आता मी कतारमध्ये लँड झालो आहे, दोहामध्ये. आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकता कसा मस्त आहे एरोप्लेनचा, साफचा सगळा छानपैकी. सो आता मी पुढे चाललो आहे माझ्या सेकंड फ्लाईटसाठी. आय थिंक मला जेव्हा फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा जेटलॅग झालेला किंवा डोकं वगैरे दुखत होतं. मे बी कदाचित रात्री झोप नाही झाली किंवा प्लेनमध्ये फर्स्ट टाईम बसल्यावर असं होतं. येस, थोडासा श्वासला प्रॉब्लेम पण येत होता. थोडा भीती वाटली पहिली, पण ठीक, नंतर सॉर्टेड झालं. चलो मग आता नेक्स्ट इमिग्रेशनसाठी आपल्या दोहा टू म्युनिक फ्लाईटसाठी. कतार एअरपोर्टला इधर तुम्ही वॉक करून जाऊ शकता पुढे, ऑर एल्स किंवा इथे ट्रेन येते ती तुम्हाला पुढे घेऊन जाते स्ट्रेट पुढे. लेट्स गो. अशी ट्रेन येते, आपण याने पण जाऊ शकतो किंवा इधर वॉक करून पण जाऊ शकतो. इमिग्रेशन प्रोसेस डन झाली आहे, म्हणजे इमिग्रेशन प्रोसेस नाही बट चेक केलं त्यांनी माझं बॅग वगैरे काय लिक्विड असेल इकडे, लिक्विड चेक कसतात का काय आहे कसं आहे ते मी नंतरच माझं बॅगेत. तो आता माझी फ्लाईट आहे त्याचा जो गेट नंबर हा 6:35ला शो करणार आहे, तो पण मी दाखवेन तुम्हाला. बघ कुठलं भेटतं आहे पैसे मला आज तिकडे जाते. हा आहे कतारचा दोहा एअरपोर्ट. परफ्यूम अँड ऑल सगळं इथे भेटतं आहे. हा, मला तर काय घ्यायचं नाही आहे, तुम्हाला दाखवतो. दोहावरून आता माझी फ्लाईट ही 8 वाजताची आहे. तसं मी 1 तास आधी चालू आहे, पण माझा आता तिथे गेट नंबर लागला नव्हता. ते बोललेली की 6:35ला लागेल ॲज अ बोर्डवर, नाही तर तुम्ही इन्फॉर्मेशन डेस्कवर बघून या. सो मी इन्फॉर्मेशन डेस्क विचारला कुठे, तो खाली आहे स्टेअर्सच्या. आणि तिथून गेल्यावर तिकडे मी विचारलं की बाबा ही त्यांना दाखवलं. तर त्यांनी डिरेक्टली मला सांगितलं की सीट 40ला जा, हा तुमचा तिथे असेल, तुम्ही तिकडे जाऊन चेक इन करू शकता. चलो ते प्लस मस्त इथे सुपर कार्स पण लागल्यात, बघू शकता. ही आहे ॲस्टन मार्टिन. हो नाईस. बूम. आणि ही कुठली आहे, ही माझराटी आहे. नाईस. कडक दिसतं एकदम. हायला ही गाडी तर पहिल्यांदाच बघितली मी. ही पण एकदम एक नंबर आहे. ही मला वाटते उरुसचा कम्पॅटिटर आहे ही गाडी. पण ही आहे का नाही इंडियामध्ये, आय गेस आहे, आली आहे ती. ही तर नादच. साईड व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला कसं आहे. कडक कडक एकदम आईला नादच. ही पण बघा, ही एक नंबर यार, एक नंबर. चलो गाड्या मस्त बघितल्या, आता भारीच वाटलं. पण आपल्याला जायचं आहे C40वर. पहिली फ्लाईट आहे आपली, म्हणजे पहिली इंटरनॅशनल फ्लाईट्स करतो आहे. सो लेट नाही व्हायचं आहे, त्याच्यामुळे आधी पोचा 10-15 मिनटं 20 मिनटं काय फरक नाही पडत. राहायला नाही तर लेट नको व्हायला उगाच. कतारमध्ये एक गोष्ट मी नोटीस केली की इकडे मोस्टली कामासाठी थोडे आफ्रिका साईडचे लोक खूप जास्त आहे. आय डोंट नो आफ्रिका साईडचे, बट थोडेफार आफ्रिका पण बोलू शकता. आणि माझी ट्रेन आलेली आहे आणि मला जायचं आहे, तर मी अडके. एअरपोर्ट पण गर्दी पण नाही आहे, खूप रिकामं एअरपोर्ट आणि खूप जास्त मोठं आहे यार. खूप भारी वाटतं, वेगळं वाटतं. थोडा आता फील यायला स्टार्ट झालं आहे मला. मी आउट ऑफ कंट्रीला आलो आहे. C40 एअरपोर्ट रिकाम आहे, निवांत आहे, चिल आहे.
मस्तपैकी. आता आम्ही चाललो आहे म्युनिकला, म्हणजे म्युनिकला नाही, म्युनिकच्या फ्लाईटमध्ये. आता इथून ट्रेन असणार आहे आणि ट्रेनपासून नंतर आपल्याला पुढे जायचं आहे. कॅन्सी कसं छान वेदर आहे ते, क्लीन मस्त. आता ही बस आम्हाला प्लेनमध्ये नेईल आणि त्यासोबत आता इकडे खूप सारे लोक आहेत, खूप सारे वेगवेगळ्या देशातले लोक आहेत. तर थोडा फील यायला लागला आहे की ॲक्च्युली आउट ऑफ कंट्रीमध्ये चाललो आहे. नंतर मला असं वाटत होतं की काय चाललं आहे, म्हणजे सगळा फील येतच नव्हतं, एकदम न्यूट्रल फील होत होतं. ज्या कारणास्तव लास्ट टाईम जशी माझी फ्लाईट मिस झालेली त्याप्रमाणे. ठीक आहे, आता दाखवतो. मी माझ्या म्युनिकच्या फ्लाईटमध्ये बसलो आहे फायनली. चांगला एक्सपिरियन्स आहे खूप. आणि प्लस परत विंडो सीट घेतली मी. थोडा व्ह्यूज मला बघायचं आहे कसं आहे काय. ठीक आहे, लेग स्पेस ठीक आहे, इथे चांगलं आहे यावेळी. लास्ट टाईम थोडं जास्त कंजेस्टेड होतं. ऑलमोस्ट आता इकडल्या टायमिंग, युरोपियन टायमिंगनुसार 2 वाजलेत, म्हणजे इंडियन टायमिंगनुसार आपले वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6. दोहाला म्हणजे कतारला स्टार्ट केलेलं फ्लाय करणं आणि आता ऑलमोस्ट मी पूर्ण सौदी अरेबिया पार करून त्याच्यानंतर ऑलमोस्ट कोन्या वगैरे, इस्तांबूल वगैरे क्रॉस करून ऑलमोस्ट आता पोचलो आहे. म्हणजे अर्ध्या तासाचा एक रस्ता राहिला आहे पोचायला मला. तिकडून माझी ट्रेन आहे. ॲक्च्युली असा सीन झाला की माझं वायफाय हे झालं आहे, ते वायफाय नाही आहे, त्याच्यामुळे मला कोणाला मेसेज करता येत नाही आहे ना काय करता येतं आहे. मग जसं एअरपोर्टवर जाईल मी तसा मेसेज करून मग माझी फ्रेंड आहे तिला बोललेली की बाबा मला ट्रेनचं तिकीटचंही करायचं आहे, तेवढं करून दे. म्हणून मला मी निघालेलो 6 वाजता 28 तारखेला. आणि आता जो टायमिंग झाला आहे तो 29 तारखेचे 6 वाजलेत, म्हणजे ऑलमोस्ट 24 तास ट्रॅव्हल करतो आहे. भारी वाटतं आहे, म्हणजे कळत पण नाही, कारण की इकडले वाजले तर 2 ह्या युरोपमधले. मला असं वाटतं की मी फक्त थोडे म्हणजे 4.5 तास 6 तास कमी ट्रॅव्हल करतो आहे, बट स्टील मागे चालले म्हणून असं टायमिंग इथे मला कमी वाटतं. बट माझ्या घरच्यांसाठी तर टायमिंग ह्यूज आहे. आणि 7:30 आता त्या तास झालं त्यांचा कॉन्टॅक्ट पण नाही आहे, कारण की इथे वायफायचा कनेक्ट होत नसल्यामुळे. आता जसंच मी म्युनिकला हे वायफाय कनेक्ट करून पहिलं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करेल आणि सांगेल की पोचलो आहे मी सुखरूप. दिसतंय का सगळ्यांना, हे म्युनिक शहर आहे. या म्युनिक शहरातून माझी ट्रेन आहे डायरेक्ट पुण्यामध्ये. ह्यूज आहे, ग्रँड दिसते तर ऑलमोस्ट 25 मिनटं झाले. मी थांबलो आहे माझ्या लगेजसाठी. तेच येत आहे कधीपासून. मला तर असं वाटलेलं की ते राहिलंच. पहिलं वाटलं मुंबईतच राहिलं, नंतर वाटलं कतारलाच राहिलं, पण ते होतं. बरं झालं त्याच्यात एअरटॅग पण टाकून ठेवलेला मी, नको रिस्क म्हणून. तर बघू आता पुढे जातो. आता इमिग्रेशन करायचं आहे, चेक एअरपोर्टमधून बाहेर निघायचं आहे, मानवला जायचं आहे, म्हणजे स्टेशनला जायचं आहे, ट्रेन पकडायची आहे. थोडं आता फटाफट करावं लागेल. आलं आहे माझं एक सामान, तर बॅग तर आली. फायनली माझा आलेला आहे दुसरा डबडा. आता हा घेतो आणि पळत सुटतो. चलो बाय बाय. मी हे तिकीट काढलं तिकडून वाया म्युनिक स्टेशनला जाऊन, मग त्याच्यानंतर मग मी पुढे उल्मला जाणार आहे. तर डिरेक्ट मला लागले आहेत ऑलमोस्ट 61 युरोज लागले त्याला. म्हणजे 61 युरोज का म्हणजे पकडलं 7-1 हजार रुपये लागलेत इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं तर. तो कॅशच भेटली आहे, ही वेगळी कॅश युरो. आणि परत आता आय थिंक 45 मिनिट्स लागतील इथून. 45 मिनिट्स लागतील आणि मग त्याच्यानंतर मग मला अजून एक ट्रेन पकडायची आहे म्युनिकची. आणि म्युनिक नंतर मग मी
पोचणार उल्मला. गाईज फायनली मी उल्मला पोचलो आहे. एवढी 27 तासाची जर्नी आणि माझी फ्रेंड आहे ती मला घ्यायला येते आणि इथे खरंच थंडी आहे. त्यांची गरमी आणि आपल्या भारतातली थंडी सारखीच आहे. त्या थंडीमध्ये माझे काय हाल होतील काय माहिती. आणि हे आहे माझा प्लॅटफॉर्म. इकडे मी तिला बोलवलं आहे. सो येईलच ती आता. कुठेतरी तडमडत असेल. आय थिंक नेहाच आहे ती. मला असं वाटतंय. हो नेहाच आहे. ढबरी. येस फायनली नेहा आलेली आहे ये उलमध्ये आणि वेट नाही करू शकत त्याचाच. ब्रो वेलकम फाइनली. अरे भाई इंजेक्शन लगाया भाई. क्या बात कर रही है सच में? हाय कैसा था? अरे भाई से बस ट्रैवल ही कर रहा हूँ. हाय हाय हेलो संदेश. तो मैं क्या बोला? मैं तो कुछ बोला भी नहीं यार. अरे हाँ भाई. फोन दे देना यार. हाँ